मुंबईमध्ये होणारी महायुतीची बैठक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 2 दिवसांनंतर महायुतीची बैठक होणार असल्याचं सुद्धा कळतंय। दिल्लीतून निरोप आल्यानंतर महायुतीची बैठक पार पडेल। 2 दिवसांनंतर महायुतीची ही बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज ही महायुतीची बैठक होणार होती, मात्र आता ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, नेमकं काय कारण आहे की मुंबईमधली महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे? आज होणारी बैठक ही पुढे ढकलण्यात आली आहे। 2 दिवसानंतर अमित शाह आणि भाजपचे जे श्रेष्ठी आहे तिथे केंद्रात त्यांच्याकडून फोन आल्यानंतर आज पुढची नंतर एक बैठक होणार आहे हे समजून येत आहे। एकनाथ शिंदे साताऱ्याला आपल्या गावी जाणार आहे आणि म्हणून 2 दिवसासाठी आणि म्हणून ही महायुती बैठक आता पुढे ढकलण्यात येणार आहे। म्हणजे 2 दिवस आता अजून काहीच नसणार, म्हणजे अजून लांबवलं जाणार की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ कसं असेल किंवा मुख्यमंत्री कोण असेल हेही लांबवलं जाणार आहे अशी एक आयडिया मिळते आहे। अगदी तर आपण पाहतोय 2 दिवसानंतर ही महायुतीची बैठक होणार आहे। दिल्लीमधून निरोप आल्यानंतर 2 दिवसानंतर ही बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय मुंबईमध्ये होणारी आजची बैठक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, पण अत्यंत महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे, कारण 6 दिवस झालेले आहेत महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल येऊन, महायुतीकडे बहुमत सुद्धा आहे आणि असं असताना सुद्धा बैठकांवर बैठका होत आहेत, सत्ता स्थापन होत नाहीये, मंत्रिपदासंदर्भातल्या चर्चा होत आहेत, मुख्यमंत्री पदाचा चेहराही अद्याप स्पष्टपणे समोर आलेला नाहीये। नेमकी काय कारण आहे? कुठे नाराजी नाट्य आहे का, किंवा नेमकी कारणं काय आहेत की ही महायुतीची बैठक पुढे ढकलली आहे? नक्कीच जनतेच्या आशंकाने हे उशीर झाला आहे, पण इथे आपण बघितलं तर एक रस्सीखेच पण दिसून येते खात्यांना घेऊन, आणि तेही कुठे मुळात एक उद्देश असू शकतं किंवा टॉपिक असू शकतं ज्याच्याने हे लांबवलं जाणार आहे। पण आज जी मुंबईत होणारी एक महायुतीची बैठक होती, इनफॅक्ट शिवसेना यांची आमदारांबरोबर जी बैठक होती तीही पुढे ढकलण्यात आली आहे आणि बरोबरच मुंबईत होणारी महायुतीची बैठक आहे तीही पुढे ढकलण्यात आली आहे। म्हणजे 2 दिवसात दिल्लीवरून फोन आल्यानंतर ही बैठक होणार आहे। दिल्लीवरून नंतर सूचना कळेल किंवा त्यांचे जे मत आहे ते कळेल। काल 1.5 तासाच्या बैठकीत महायुतीची जी बैठक झाली त्यात अजित पवार यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष या दोघांनी प्रस्ताव मांडला अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या समोर, आणि आता 2 दिवसानंतर या प्रस्तावावर काय नेमका निर्णय झाला आहे ते जेव्हा दिल्लीवरून फोन येणार त्याच्यानंतर महायुतीची बैठक होणार आहे आणि एकनाथ शिंदे हे पुढील 2 दिवस आपल्या मूळ गावी थांबणार आहेत आणि म्हणूनही महायुतीची बैठक आता होणार नाहीये। अगदी धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर काल महायुतीची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। अमित शाह या बैठकीला उपस्थित होते आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। 1.5 तास चर्चा झाली, मात्र त्यानंतर मंत्रिपदासंदर्भात मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे अशी माहिती मिळत होती आणि आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते।